श्री स्वामी समर्थ श्रोते हो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्व मंडळी कशी आहेत? आनंदात आहेत ना? आनंदातच राहा आणि स्वामी सेवा करत राहा आणि स्वामी महाराजही तुमच्याकडून चांगल्या चांगल्या सेवा करून घेत राहो. आणि स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या आपल्या खूप छान आणि अशा सुंदर विषयाला कथेला आपण सुरुवात करणार आहोत. आज आहे बखरचा 7वा भाग, महाराजांचे रूपवर्णन. राजश्री चिंतोपंत आप्पाटोळे यांचे चिरंजीव म्हणजेच गोविंदराव हे दत्त उपासक होते आणि दत्त उपासक असून त्यांना ब्रह्मसंबंधाची बाधा होती. ती दूर केल्याबद्दल पुढे गोष्ट येईलच. अक्कलकोटास ते सेवा करीत असता समर्थांची स्वारी एके दिवशी त्यांच्या बिराडी म्हणजे जोशीबुवांच्या वाड्यात अकस्मात आली. सकाळची वेळ होती आणि सकाळची वेळ असून गोविंदराव पूजा करत बसलेले होते. गोविंदरावांनी महाराजांना बसण्यासाठी पाट मांडला व त्यांनी गाणगापूर भरून पादुका करून आणल्या होत्या. त्या समर्थांच्या पायास लावून समर्थांच्या चरणाजवळ गंधपुष्पे वाहून पूजन केले व प्रार्थना केली. ती प्रार्थना अशी: अक्षयी आपल्या चरणांचे ध्यान हृदयात राहावे, विसर पडू देऊ नये. प्रार्थना ऐकून महाराजांनी मान डोलावली. पुन्हा गोविंदरावांनी प्रश्न केला की, महाराज, आपण गाणगापुरास संगमावर असता काय? महाराज म्हणाले, होय, आम्ही तेथे असतो. असे सांगून महाराज उठून गेले. त्याच रात्री गोविंदरावास स्वप्न पडले आणि त्या स्वप्नात त्यांना असा दृष्टांत झाला की श्री क्षेत्र गाणगापूर येथील गावातील देवालयात श्री दत्तात्रया म्हणजेच नृसिंह सरस्वतींच्या पादुका आहेत. त्या देवालयात श्री स्वामी बसले आहेत व चरणी निज पादुका घातल्या आहेत. पुजारी मंडळी जवळ बसली आहेत. गोविंदरावांनी पुजाऱ्यास स्वप्नात विचारले की, देवघरात कोण बसले आहेत हो? पुजारी म्हणाले, अक्कलकोटचे स्वामी बसले आहेत. इतके स्वप्न पाहून गोविंदरावांना जाग आली. श्री स्वामी दत्तावतार आहेत अशी त्यांची खात्री पटली. महाराजांचे निस्सीम भक्तांपैकी तेही एक श्रेष्ठ भक्त होऊन गेले. महाराज दत्त अवतार असे त्यांचे भक्त म्हणतात. असे नाही तर मोठमोठे योगी सिद्ध तापसी महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनास येत व महाराज अवतारी असल्याबद्दलची आपली खात्री करून नगरवासी जनास तसा उपदेश करीत. आळंदीचे नृसिंह सरस्वती स्वामी व यशवंत महाराज देव मामलेदार हे साधूही महाराजांना अवतारी मानित असत. फार तर काय, पण मूर्तीपूजा, निषेधक, ब्रह्मवेत्ते, वेदोक्त प्रकाशचे करते, जे विष्णुबुवा ब्रह्मचारी स्वतः मोठे वक्ते, वेदांती व विद्वान होते, ज्यांनी त्यांचा वेदोक्त धर्मप्रकाश ग्रंथ वाचला असेल, त्यांना माहिती असेलच की ज्ञानोबा, चांगदेव, नामदेव इत्यादी भक्तांनी जे चमत्कार केले त्याच बुवांनी नावे ठेवून हे चमत्कार खरे नसावेत म्हणून अशा टीका केलेल्या आहेत. असे मार्मिक विद्वानांकडून महाराजांस अवतारी असा किताब मिळणार, यावरून जास्त पुरावा तो कोणता पाहिजे? श्री स्वामी महाराजांचा जन्म कोठे झाला, ते लहानाचे मोठे कोठे झाले, त्यांची माता पितरे कोण होती, जात कोणती होती, देश कोणता होता, त्यांनी दीक्षा कोणाकडे घेतली, त्यातील एकाही गोष्टीचा पत्ता लागला नाही. त्यांनी संन्यास कुठे घेतला, केव्हा घेतला, याचाही पत्ता लागला नाही. ते संन्यासी होते आणि केव्हा, म्हणजेच केव्हा केव्हा वेदातील आणि पुराणांतील वाक्य म्हणत, यावरून ते ब्राह्मण असावे असे अनुमान होते. ते ब्राह्मण शूद्र यवनाकडेही भोजन करीत. त्यांची कांती दिव्य तेजपुंज होते. शरीराचं वर्ण गोरा असून तांबूस होता. ते आजानुबाहू होते. त्यांच्या अंगचे तेज इतके प्रखर होते की त्यांच्याकडे एकसारखी दृष्टी लावून कोणीही बघू शकत नव्हते आणि बघितलंही जात नव्हतं. दर्शनास लोक येत ते त्यांच्या पायावर डोके ठेवून देवाप्रमाणे दर्शन घेत.
एखादा पायावर डोके ठेवून लागला म्हणजे एखाद्या वेळेस मोठा चमत्कार होईल. तो असा की डोके व महाराजांचे पाय यात एका जवा एवढे अंतर राहिले आणि महाराजांच्या मनात दर्शन देण्याचे नसल्यास एकदम हट असे शब्द निघत असत किंवा महाराज असे म्हणायचे. त्याबरोबर दर्शन घेणारा घाबरून उलथा पालथा मागल्या पायी पडून जायचा. याप्रमाणे अनेक वेळा अनेक जणांचे धांदल उडे. महाराजांचे दर्शन म्हणजे मोठे दिव्य होते. विशेष करून जारिणी स्त्रिया समोर येण्यास फार भीत होत्या. केलेल्या पापांची महाराजांपुढे तेव्हाच झाडणी होई. गाली प्रदान देऊन जारिणीचे व जाराचे नावही महाराज प्रकट करीत. एक वेळ एका थोर घराण्यातील पुत्र मागून घेणारी बाई महाराजांजवळ म्हणजे आपल्या स्वामी महाराजांजवळ आली. बरोबर दासदासीही होत्या. सेवकजनही पुष्कळ होते. त्यांनी पुत्र व्हावा अशी श्रींची प्रार्थना केली. महाराजांनी त्यांना उत्तर दिले, अगे माझ्याजवळ कशाचा मुलगा? तो तुझा यार बसला आहे, तो तुला मुलगा देईल. सदर गृहस्थाचा व बाईचा फंद असल्याचे मग कळून आले. राजा व रंक महाराजास सारखे होते. अक्कलकोटचे मामलेदार, न्यायाधीश, कोतवाल, फार तर काय राजेसाहेब यांचंही श्रीमुखात खाण्याचे प्रसंग केव्हा केव्हा येत असत. डोकीचे पागोटे काढून फेकून देणे, शिव्या देणे वगैरे खेळ महाराजांचे हमेशा चालावयाचे. पण कोणाची बिशाद होती का? महाराजांपुढे कोणी ब्रशब्द काढेल किंवा हुकुमाची अवज्ञा करेल? हा वाचक हो, हे लिहित असता मूळ लेखक म्हणतो, महाराजांच्या रागाची आठवण होऊनही मला कापरे भरले व लेखणी नाहीशी झाले. श्री समर्थांचे चरणी मस्तक ठेवून माफी मागून त्यांचे आज्ञेने गुणानुवाद वर्णन करीत आहे. महाराजास पाहिल्याबरोबर ते देवरूपी आहेत अशी मनाची खात्री होईल. दुसरी गोष्ट अशी की महाराज वाटतील तशी अचाट कृत्ये करत, परंतु कोणत्याही वेळी त्यांचे अमृतदृष्टीने अपघात किंवा विपरीत गोष्टी घडून आल्याचे एकही उदाहरण कोणाच्या ऐकण्यात आलेले नाही. स्वामी महाराज म्हणजे काय होते हे आपल्याला ह्या 7व्या म्हणजेच बकरेच्या 7व्या भागातून महाराजांचे रूपवर्णन यातून आपल्याला ऐकायला मिळते की महाराज म्हणजे कोण होते. महाराज समजणं खूप कठीण आहे, हेही आपण यावर स्पष्ट करू शकतो. श्रोते हो, आजचा भाग खूप छान आहे आणि खूप छानही होता, कारण यामध्ये महाराजांच्या सर्वच म्हणजे आजानुबाहूचे वर्णन, महाराजांच्या चरणांचे वर्णन, महाराजांच्या पादुकांचे वर्णन जे केले गेलेले आहेत ते खरंच वर्णनीय आहेत. आपण त्यांचं वर्णन करणारे आपण कोण? आपण कोणीच नाही. आपण शून्य आहोत, फक्त शून्य आहोत आणि फक्त शून्यच आहोत. आणि महाराजांनी आयुष्यभर फक्त शून्यच ठेवावं. कारण का? तर आपण शून्य राहिलो तर आपल्याला आपल्या भगवंताची भक्ती करायला मिळेल. आणि जर आपण आपल्या शून्याला आकार देण्याचा जर प्रयत्न केला तर आपण नक्कीच काहीतरी वेगळे होणार. पण त्यापेक्षा एवढंच की आपल्यातला जो शून्य म्हणजेच आपल्यातला जो मीपणा आहे तो शून्यच ठेवावा, जेणेकरून आपल्या स्वामींपासून आपल्याला दूर कोणी करू शकणार नाही. श्रोते हो, आजच्या अशा खूप छान कथेसोबत आपण इथंच विराम घेऊया आणि पुन्हा नवीन एका कथेसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि श्रोते हो, कथा ऐकल्यानंतर कृपया करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि ही कथा शेअर करायलाही विसरू नका, जेणेकरून दुसऱ्या कोणाला तरी त्याचा अनुभव घेता येईल किंवा एक सेवा त्याच्यापर्यंत पोहोचेल, एवढाच दृष्टिकोन आहे, बाकी काहीही नाही. चला तर श्रोते हो, सर्वांना श्री स्वामी समर्थ.